गौतम गंभीरनं मानहानिकारक पराभवाची जबाबदारी स्वीकारलेली आहे। दोष सर्वांचा पण सुरुवात माझ्यापासून असं गंभीर यांनी म्हटलंय। माझ्या भवितव्याचा निर्णय बीसीसीआय घेईलच। माझ्या मार्गदर्शनाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली हे देखील लक्षात ठेवा। इंग्लंडमध्येही माझ्या मार्गदर्शनाखाली चांगला खेळ करण्यात आला हे देखील गंभीर यांना म्हटलेलं आहे। टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आहेत गौतम गंभीर। आजवरच्या सर्वात कसोटीमधला मोठा जो पराभव आहे तो भारताला स्वीकारावा लागला होता आणि यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा लाजिरवाणा पराभव झालेला आहे तो भारतातच। जवळपास 25 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेनं भारतामध्ये कसोटी मालिका जिंकलेली आहे आणि यानंतर आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची यावर प्रतिक्रिया आलेली आहे। या संपूर्ण मानहानिकारक पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो असं गौतम गंभीर यांनी म्हटलेलं आहे। दोष सर्वांचा आहे पण सुरुवात माझ्यापासून असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। यापुढे जे काही माझं भवितव्य असेल त्याचा निर्णय बीसीसीआय घेईल असं देखील गंभीर यांनी म्हटलंय। आणि या सगळ्याबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी माझे सहकारी विजय साळवी आपल्या सोबत आहेत। विजय, 25 वर्षांनंतर इतका मोठा मानहानिकारक लाजिरवाणा हा पराभव झालेला आहे। अर्थात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी जबाबदारी तर स्वीकारलेली आहे, याशिवाय त्यांनी एक सूतोवाच देखील केलाय की माझ्या भवितव्याचा जो काही निर्णय आहे तो बीसीसीआय घेईल। या सगळ्याकडे कसं बघायचं? दीपक, दोन वेगवेगळे मुद्दे आहेत। भारताचा पराभव आणि गंभीरचं हे जे उत्तर आहे, या दोन्ही गोष्टींकडे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने बघावं लागेल। पण जो तू प्रश्न विचारलायस तो खास करून गंभीरच्या मुद्द्यावर अवलंबून आहे। गंभीर हा आधीपासूनच गंभीर प्रवृत्तीचा माणूस आहे, त्यामुळे तो अतिशय कठोरपणे स्वतःचं परीक्षण करून स्वतःची परीक्षा करून कायमच बोलत आलेला आहे। जेव्हा तो मैदानात होता तेव्हाही आणि जेव्हा तो ऑफ द फील्ड भारतीय संघाला मार्गदर्शन करतोय तेव्हाही। अर्थात त्यानं पुढे हेही म्हटलंय की आपल्याला हे विसरायला नको की त्याच्याच मार्गदर्शनाखाली भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, इंग्लंडमध्ये चांगलं प्रदर्शन केलं। आपण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2020चा विश्वचषक जिंकलोय। अशा बऱ्याच काही चांगल्या गोष्टी घडल्यात। त्यामुळे गंभीरला जो कोणी पत्रकाराने प्रश्न विचारला असेल त्यानंतर त्यानं त्या पराभवाची जबाबदारी स्वतःवर घेणं हे एका चांगल्या प्रशिक्षकाचं लक्षण आहे, एका चांगल्या कर्णधाराचं लक्षण आहे। त्यामुळे गंभीरच्या वृत्तीनुसार, गंभीरच्या प्रवृत्तीनुसार बोललाय। आणि जर भारताच्या पराभवाविषयी बोलायचं असेल तर दक्षिण आफ्रिकेनं टीमनं चांगली तयारी केली होती, आपला संघ अनुभवी होता आणि पहिल्या कसोटीत जर गिल फिट असता आणि ते 93 आणि 124 म्हणजे साधारण 31 धावांचं अंतर जर आपण पार केलं असतं तर दुसऱ्या कसोटीत तुला वेगळा संघ दिसला असता असं मला सांगावंसं वाटतं दीपक। नक्कीच विजय, तुर्तास धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि विश्लेषणाबद्दल। दरम्यान गौतम गंभीरनं काय नक्की म्हटलंय आपण जाणून घेऊया। गंभीर कोच झाल्यापासूनचे निकाल आजवर किती लागले ते आपण आधी समजून घ्या की त्याने 19 कसोटी सामन्यांमध्ये प्रशिक्षक पद जे आहे ते भूषवताना 10 पराभव झालेले आहेत तर 7 मध्ये विजय मिळवलाय। 14 वन डे मध्ये 4 पराभव झालेले आहेत तर 9 विजय मिळवलेले आहेत भारतानं अर्थात टीम इंडियानं। तर T20 मध्ये 22 सामने खेळताना केवळ 2 पराभव झालेले आहेत आणि 20 सामन्यांमध्ये टीम इंडियानं विजय मिळवलेला आहे। 25 वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेनं भारतात मालिका जिंकली। 408 धावांनी पराभव हा सर्वात मोठा पराभव आहे असं गंभीर म्हणतोय। न्यूझीलंड नंतर दक्षिण आफ्रिकेनं भारताला मायदेशात हरवलं। गंभीर कोच झाल्यापासून भारताचा 10 कसोटीत पराभव झाला। गंभीर कोच झाल्यानंतर भारत न्यूझीलंड विरुद्ध 36 वर्षांनंतर मायदेशात हरला। गंभीर कोच झाल्यानंतर भारत न्यूझीलंड विरुद्ध 46 धावात ऑल आउट झाला। गंभीर कोच झाल्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध भारत प्रथमच मायदेशात हरला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।